नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। रिपब्लिकन सेना के प्रदेश अध्यक्ष व भिवंडी शहर जिला अध्यक्ष बालू रोहिदास ओवाट के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन फुले नगर रोड पर रिपब्लिकन सेना के राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज अम्बेडकर के हाथों किया गया, जहां सैकड़ों की तादाद में कार्यकर्ता व सेनानी उपस्थित रहे। सभी को आगामी चुनाव को लेकर राष्ट्रीय अध्यक्ष आनंद राज अम्बेडकर ने संबोधित किया। 2025 रोजी रिपब्लिकन सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आनंद आंबेडकरच्या हाताने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आहे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी उपस्थित आहे आणि सर्व पदाधिकारी विनंती आहे का आमच्या आनंद आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार पुढच्या येणाऱ्या चुनावला जे साहेबांचा आदेश असेल त्या हिशोबाने आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनावर काम करूया आणि रिपब्लिकन सेनाच्या ऑफिस मध्ये गोरगरिबांची काय समस्या अडचण असेल ते निस्तारण्यासाठी आमचे बाळूसाहेब ओवाल जिल्हा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे आहे ते सगळं कारभार बघतात आणि आम्ही त्यांच्या सहकार्य मी आरटीओ प्रतिनिधी आहे, राकेश केशरवानी म्हणून आहे। जय हिंद। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मला वाटत नाही इलेक्शन्स लवकर घेण्यात येतील, कारण आता पुढची डेट 25 फेब्रुवारी आहे। तिथेही सुद्धा याचा निकाल लागेल अशी शंका वाटते आणि त्यामुळे ह्या ज्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती किंवा महानगरपालिका यांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे। कारण हे सर्व आता निकाल जरी लागला फेब्रुवारी मार्चमध्ये तरी त्या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यामध्ये तोपर्यंत पावसाळा येईल आणि त्यामुळे दिवाळीनंतरच ह्या निवडणुका होतील अशी आमची अपेक्षा आहे। परंतु आम्ही रिपब्लिकन सेनेने आतापासूनच सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवायचं आणि त्यासाठी खास करून आतापासून पक्ष बांधणीला जोरात तयारी करण्यात आलेली आहे। निवडणूक लढवताना म्हणजे काय स्वबळावर लढवणार आहे का युती असणार आहे? ती त्या नगरपालिकेची आणि महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे, कारण ह्या सर्व निवडणुका ह्या लोकल बॉडीच्या आहेत आणि त्या परिस्थितीवर त्या नगरपालिका आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिकेला त्या अवलंबून असतील। स्थानिक कार्यकर्ते त्याबद्दल निर्णय घेतील। सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर राजकारण जे आहे ते अतिशय वेगळ्या मार्गाला गेलेलं आहे, तर आपल्या ते काय वाटतं म्हणजे कशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण खरं म्हणजे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खून खराबा होतोय ते अत्यंत भयानक आहेत आणि वाळू माफिया, राख माफिया अशा मोठ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले दिसत आहेत आणि त्याची प्रचंड दादागिरी चालू आहे आणि सामान्य माणूस भयभीत झालेला आहे। त्यामुळं लोकांना आता सुशासन हवं आहे, लोकांना आता आपली सिक्युरिटी हवी आहे, लोकांना आपलं इथे अत्यंत शांततेमध्ये आयुष्य जगायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या इथं आलेल्या एवढ्या मोठ्या ताकदीनं इथं मेजॉरिटीने आलेल्या या सरकारनं ही शाश्वती लोकांना दिली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे। परंतु त्यांच्यातलं मंत्री म्हणतात की हिजाबचा मुद्दा काढतात किंवा मूर्ख न घालता परीक्षेसाठी बंदी घालण्यात यावी असं म्हणजे अनेक मुद्दे नाही। खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैव आहे देशामधलं की देश एकीकडे ही मंडळी म्हणतात की आम्हाला महासत्ता बनवायचा आणि दुसरीकडे या देशामधल्या माणसामध्ये भेद करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत दुर्दैवी आहे। कारण एखादं घर दुभावून गेलं असलं तर ते कधीच अत्यंत भक्कम बनू शकत नाही आणि त्यामुळं हे जे कोणी अशा पद्धतीचं राजकारण करू पाहतात त्यांनी ते राजकारण थांबवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट, त्या पद्धतीने आपण सर्व प्रथम भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय आहोत ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि धर्म हा आपल्या घरामध्ये ठेवावा आणि रस्त्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक भारतीय असतो ही भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद।